देणार। मोनिका मला चावी हवी आहे। अमृताताई, मी तुम्हाला मगाशीच स्पष्ट भाषेत सांगितलं ना की चावी मिळणार नाहीये म्हणून, पण तरी तुम्ही परत आलात तर आता आई साहेब पण समोरच आहेत, मग त्यांच्या समोर पुन्हा एकदा सांगते, तुम्ही आणि त्या ओवीने या घरातला सगळ्यात मोठा गुन्हा केलाय। आईंनी ज्या सावलीची एकही मला काही ऐकून घ्यायचं नाही, मला चावी हवी आहे, मला चावी दे। नाही मिळणार। मोनिका मला चावी हवी आहे। आई साहेब इथेच बसल्यात, जर त्यांनी परमिशन दिली तर मी चावी देईन। आई मोनिकाला प्लीज सांगा मला चावी द्यायला। मोनिका, अमृताला चावी दे। आई, हो असं कसं करताय तुम्ही? हे बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित विचार करा। या दोघींनी मिळून तुमचा शब्द मोडलाय, तुमचा नियम मोडलाय। तुम्ही जर आता यांच्या गोडगोड बोलण्यामध्ये येऊन लगेच चावी देऊन टाकाल ना, तर नेक्स्ट टाइम पासून कोणीच तुमचा शब्द पाळणार नाही, कोणीच नियम पाळणार नाही, आणि मग या घरात कोणी उठसूट काही करायचं ते करेल, कुठलाही नियम तोडेल। नियम? कोणते ग नियम? आई सांगा ना। एवढूशा जीवाला तिने एका खोलीत डांबून ठेवलंय, तिला वाटेल तसं वागवते ही बाई, हे आपल्या घरचे नियम आहेत? सांगा ना आई। आणि तिचा गुन्हा काय, तर ती गाणं गाते। आई, गाणं हा देवाचा शब्द आहे, देवाची भाषा आहे, एक पवित्र कला आहे गाणं म्हणजे। सॉरी, पण आपल्या घरातलं पावित्र्य तुम्हीच एकदा नष्ट करायचा प्रयत्न केला। अमृता, आई प्लीज मला बोलू द्या, तुम्हाला माझा ऐकून घ्यावंच लागेल। आणि तेच पावित्र्य ओवी आज तिच्या सुरातून आपल्या घरात पुन्हा आणायचा प्रयत्न करते, आणि तुम्ही तिलाच गुन्हेगार ठरवता, तिलाच शिक्षा देताय। मला नाही पटत हे। आई, मोनिकाला सांगा मला चावी द्यायला। आई प्लीज।